आज आपण बनवतो चटपटीत असा मसाला पापड। त्यासाठी ह्या ठिकाणी टोमॅटो, बारीक चिरून घेतलेला कांदा, मसूर, शेव, चाट मसाला, तेल, लाल तिखट, कैरीचे काही काप व कोथिंबीर हे सगळं घेतल्यानंतर उडदाचा पापड घेतलेला आहे। उडदाचा पापड आपण तळून घेणार नाही। तर व्हिडिओमध्ये पाहताय तशाच पद्धतीने पापडाला आपल्याला दोन्ही बाजूने तेल लावून घ्यायचं आहे ब्रशच्या मदतीने। नॉनस्टिकच्या तव्यावरती अशा पद्धतीने स्पॅच्युलाने प्रेस करत करत दोन्ही बाजूने पापड भाजून घ्यायचा आहे। अत्यंत कमी तेल लागतं, लेस ऑइलमध्ये ही रेसिपी तयार होते। छान असं दोन्ही बाजूने खरपूस असं पापड भाजून झाल्यानंतर त्यावरती लाल तिखट, त्याचबरोबर चाट मसाला, बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। या ठिकाणी मी मसूरची पिवळी शेव घेतलेली आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बारीक नायलॉनची शेव वापरली तरीही चालेल। त्यावरतीच मी कैरीचे काप घालते व त्याचबरोबर थोडंसं मीठ घालायचं आहे। सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालून खाण्यासाठी तयार आहे मस्त असा मसाले पापड। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।